हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुजबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शनीची वक्रदृष्टी आणि रावणाचा अंत ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रावण सगळ्यात जास्त शक्तिशाली होता. तो बुद्धीने तेज, शूरवीर, पराक्रमी आणि हुशार होताच, परंतु भरपूर ताकद आणि राक्षसी वंशात जन्मल्यामुळे तो मायावी सुद्धा होता. विशेष म्हणजे महादेवाचा सगळ्यात मोठा भक्त रावणच होता व रावणाने शिवतांडवाची निर्मिती केली. त्यांनी त्याच्या शक्तीने सगळ्या देवांना बंदी बनवले होते आणि त्यांनी सगळे देव कारावासामध्ये टाकले होते. असा हा रावण खूप भक्तिभावाने महादेवाची पूजा करायचा. महादेवाला त्यांनी प्रसन्न करून घेतले होते. विशेष म्हणजे ज्या शनिदेवाच्या कोणीही वाटी जायला तयार होत नाही त्याला सुद्धा रावणाने पकडून स्वतःच्या पायाखाली पालथे घातले होते. जेव्हा खूप वर्ष लोटले तेव्हा शनिदेवाने हात जोडून गयावया करून रावणाला फक्त एकदा उताना व्हायची परवानगी मागितली. रावण काही ऐकायला तयारच नव्हता, पण शनिदेवाचे म्हणणे होते की इतके वर्ष मी पालथा पडून आहे, मला त्रास होतोय, माझी पाठ दुखते महाराज, मला फक्त एकदा उताना करा. शेवटी रावणाला त्याची दया आली व रावणाने त्याला उताना केला. जसाच तो उताना झाला तेवढ्यात त्याची वक्रदृष्टी रावणावर गेली आणि त्या दिवसापासून रावणाला साडेसाती सुरू झाली समजा. कारण तेव्हापासून रावणाच्या अस्तित्वाला हळूहळू सुरुंग लागला. त्यांनी सीताचे अपहरण केले, हनुमानाने लंकेचा विध्वंस केला, रामाने आक्रमण केले, सोन्याची लंका असून सुद्धा त्याची राख रांगोळी झाली, होत्याचे नव्हते होऊन बसले. एवढा शूरवीर, शक्तिशाली, बुद्धिमान असून सुद्धा रावणाचे रामापुढे काहीही चालले नाही. म्हणूनच म्हणतात, जेव्हा आपल्यावर शनीची वक्रदृष्टी पडते तेव्हा होत्याचे नव्हते होते. पण शनी हा न्यायप्रिय देवता आहे. तो तुमचे कर्म बघूनच तुम्हाला शिक्षा देतो. ज्याचे जसे कर्म तसेच फळ देण्याचे काम हे शनिदेवाचे असते व त्यामुळेच रावणाचा अंत झाला. तर असेही शनीच्या वक्रदृष्टीसमोर बलाढ्य रावणाचे काहीही चालले नाही तर तुम्ही आम्ही कोण? तर फ्रेंड, अशा प्रकारे शनीची वक्रदृष्टी ही कथा समाप्त होत आहे.